व्यवस्था आता मुंबई महानगरपालिकेने तयार केली आहे। त्यामुळे कोणी तक्रार केली तरी कुठल्या ना कुठल्या लेवलला त्या तक्रारीचं निदान झालं पाहिजे। आणि एवढंच नाही तर तक्रारदाराला आपला अभिप्राय देखील नोंदवता येतो। तक्रारीचं निवारण झाल्यानंतर त्याला विचारलं जातं की तुम्ही किती मार्क द्याल, किती गुणवत्ता आहे, वेळेत झाली का। सगळं काही एकदम चांगलं झालं असं मी म्हणणार नाही, पण ही जी पद्धत आहे या पद्धतीमुळे खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी फायदा होणार आहे। दुसरं, पारदर्शिता आणण्याच्या या संपूर्ण प्रयत्नांमध्ये आपण तंत्रज्ञानाचा चांगला उपयोग करतो, ज्यामध्ये संपूर्ण शहराचं डिजिटल ट्विन तयार करण्याचं काम सुरू केलेलं आहे। या डिजिटल ट्विनच्या माध्यमातून विस्तृत भौगोलिक माहिती संकलित केली जाते। 500 चौरस किलोमीटर क्षेत्राची एरियल फोटोग्राफी, लायडर सर्वेक्षण, 3300 किलोमीटरचे टेरेस्ट्रियल लायडर सर्वेक्षण, 900 किलोमीटरचं मोबाईल लायडर सर्वेक्षण आणि 360 डिग्री पॅनोरामिक प्रतिमा संकलित करून 25 चौरस किलोमीटर क्षेत्राचे बॅथीमेट्रिक सर्वेक्षण, अशा पद्धतीनं पूर्णपणे मुंबई शहर हे देशातलं पहिलं शहर असेल की ज्याचा डिजिटल ट्विन आपण तयार करू। 100% प्रत्येक गोष्टीची माहिती आपल्या डिजिटल ट्विनवर आपल्याला अवेलेबल असेल। कुठलीही गोष्ट प्लॅन करायची असेल तर या डिजिटल ट्विनवर जाऊन आपण प्लॅन करू शकू। आणि त्यामुळे जी अचूकता आहे, नाहीतर आपण काम सुरू करतो, मध्येच कुठेतरी पाण्याची लाईन येते, मग ते काम बंद होतं, कुठल्या तरी वायरी येतात, संपूर्ण भौगोलिक आउटपुट यातनं आपण तयार करतो। आणि याचे जे डिटेल मॉडेल्स आहेत, 3D मेश मॉडेल्स, कंटूर्स, डिजिटल सरफेस मॉडेल्स, डिजिटल टेरेन मॉडेल्स, बेस मॅप्स आणि GIS लेयर्स, या सगळ्या गोष्टीचा समावेश यामध्ये आहे। पुढच्या काळामध्ये आपल्यालाही जर याची माहिती घ्यायची असेल तर याचे एक एक्सपिरियन्स सेंटर देखील आपण तयार करतो। त्या एक्सपिरियन्स सेंटरच्या माध्यमातून कोणालाही जाऊन हे जे डिजिटल ट्विन आहे याची माहिती आपल्याला या ठिकाणी घेता येईल। यासोबत आपण मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सिविट ट्विन तयार केला। सिविट ट्विनचा अर्थ काय आहे, आपल्याला माहिती आहे की महानगरपालिकेमध्ये बिल्डिंग प्लॅन अप्रूव्हल हा एक अत्यंत महत्त्वाचा विषय असतो। मागच्या काळामध्ये आपण संगणकीकृत प्रणाली आली ऑटो DCRची, त्यातल्या त्यात मुंबईची प्रणाली चांगली आहे, पण त्यातही ह्युमन इंटरव्हेन्शन आहे। म्हणजे तुम्हाला ऑटो DCRही करावा लागतो आणि प्लस फिजिकली पण सबमिशन करावं लागतं। आता ही जी प्रणाली सुरू केली आहे 100% AI आधारित प्रणाली सुरू केली आहे। आता ही प्रणाली 24 तास उपलब्ध आहे, कारण त्याला आपले जे AIचे एजंट्स आहेत यांना काही रात्री झोपावं लागत नाही, त्यामुळे 24 तास ही प्रणाली त्या ठिकाणी आहे। यामध्ये 12 AI एजंट्स आहेत जे बिल्डिंग प्लॅनच्या सबमिशनपासून मंजुरीपर्यंत सगळ्या प्रकारचं काम हे AI एजंट्स करतात। आणि व्यवस्था अशी केली आहे की आपल्याकडे मुंबईमध्ये इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे DCR आहेत, त्यामुळे सोपं सांगायचं झालं तर कोणी दिवसाच्या 24 तासात कधीही आपली ॲप्लिकेशन सबमिट केली तर तो एजंटच सांगेल की ॲप्लिकेशनमध्ये काही कमतरता आहे का। आणि एकदा त्यांनी सांगितलं की तुमची ॲप्लिकेशन परिपूर्ण आहे तर महापालिकेचा कुठलाही अधिकारी ती ॲप्लिकेशन थांबवू शकत नाही। म्हणजे कोणीही याच्यामध्ये व्यक्तीच नाही। 100 प्रकारचे कंप्लायन्स चेक करावे लागतात। हे 100ही कंप्लायन्स चेक हे डिजिटल एजंट्स, हे जे AI एजंट्स आहेत, हे AI एजंट्स त्या ठिकाणी करणार आहेत। AI एजंट म्हणजे जसं आपल्याला सिरी असतं किंवा एलेक्सा असतं, हे जसे एजंट आहेत तसेही ते एजंट आहेत जे बोलणार आहेत, जे सांगणार आहेत तुम्हाला। त्या एजंट्सच्या माध्यमातून या ठिकाणी हे काम आपण करणार आहोत।
24 तास हे आपल्याला करता येईल आणि याच्यामध्ये 2 मुख्य पोर्टल आणि ऑटो सिंक पोर्टल केलेलं आहे. त्यामुळे हे जे काही आपले आर्किटेक्ट्स जे त्या ठिकाणी प्लॅन मांडतात त्यांना स्वयं तपासणीचा अधिकार दिलेला आहे. त्यामुळे ते याच्यातनं स्वयं तपासणी करून एकदा त्यांनी अप्रुव्हल घेतलं की त्यानंतरची प्रोसेस ही अतिशय सोपी आहे. ही पण प्रोसेस सोपी आहे, पण हे घेतल्यानंतर कोणी त्यांना थांबवू शकणार नाही अशा पद्धतीचं. यातनं काय फायदा आहे? खरं म्हणजे याच्यातल्या तर एकूण मुंबई महानगरपालिकेमध्ये जे काही नकाशे रिजेक्ट होतात त्या रिजेक्शनमध्ये 60% घट येणार आहे, 60% घट. कारण आपल्याला माहिती आहे फ्रीवेलस गोष्टीवर ते रिजेक्ट होतात, मग लोक चक्रा मारत असतात. मग चक्रा मारणारे काय करतात तुम्हाला मी सांगायची आवश्यकता नाही आहे, त्यामुळे हा विषय संपणार. आणि व्यवस्था अशी केली आहे की यातला 60% डेटा 60% डेटा ऑटोफिल होणार आहे. म्हणजे तो वेगवेगळ्या डेटाबेसमधनं डेटा फेच करणार आहे. म्हणजे बावनकुळे साहेबांची समजा ते जमिनीची डेटाबेस असेल त्यातनं तो डेटा फेच करणार आहे. अजून कुठली इलेक्ट्रिसिटीची असेल त्यातनं तो डेटा फेच करणार आहे. अशा पद्धतीनं 60% डेटा ऑटोफिल होणार आहे. ड्रॉइंग फॉर्मॅटिंगमध्ये 50% अचूकता याच्यातनं येणार आहे. स्वयंचलित तपासणी होणार आहे. त्यामुळे डेटाची जी सुसंगती आहे ही 70% पेक्षा जास्त असेल. आणि मला असं वाटतं की याचं मे महिन्यामध्ये आपण त्याची सुरुवात केली, सॉफ्ट लॉन्च केला. अतिशय चांगलं स्वागत हे याचं झालेलं आहे. आणि एकदा मुंबईमध्ये प्रणाली यशस्वी झाल्यानंतर महाराष्ट्रातल्या सगळ्या महानगरपालिकेत पहिल्या टप्प्यात आणि त्यानंतर सगळ्या नगरपालिकांमध्ये नगरपंचायतींमध्ये हीच प्रणाली लागू होईल. कुठेही ह्युमन इंटरव्हेन्शन असणार नाही. एआयचा वापर करून हे शेवटचा जो टप्पा आहे 1-2 टप्पे त्याच्यावरच ह्युमन इंटरव्हेन्शन येईल. मध्ये कुठेही आणि ते हे करता येईल की फक्त एआयवर गोष्टी सोडता येत नाहीत. ह्युमन ओव्हरसाईट असली पाहिजे या दृष्टीनं याची व्यवस्था आपण केलेली आहे. दुसरं एक महत्त्वाचं पाऊल जे आपण उचललं, कारण ज्यावेळी धारावीचा विषय झाला त्यावेळेस अनेक लोकांनी आरोप केला की यातनं तर TDR घोटाळा होईल, मग त्याचा कंट्रोल तुम्ही कसा करणार. धारावीमध्ये आपण TDR विकण्यावरही कॅप घातली, त्याच्या रेटवरही कॅप घातली. पण हे सगळं होत असताना मुंबईमध्ये जनरेट होणारा सगळा TDR हा कोण घेत आहे, कोण विकताय, काय किंमत आहे, या सगळ्या गोष्टी आजपर्यंत कोणालाही माहिती नाही. एखादा TDR 2दा विकला गेला असेल तरी आश्चर्य वाटून घ्यायचं कारण नाही. आणि म्हणून आता सगळा TDR हा ETDR केला आहे. आता हे जे आपलं फिजिकल सर्टिफिकेट आहे ते कामाचं नाही, ते तर ठीक आहे, ते तुम्ही घ्या. सगळा TDR ETDR केलाय आणि आता TDR एक्सचेंज तयार केलाय. जसं शेअर म्हणजे हर्षद मेहताचा घोटाळा का झाला, तर तो याकरता झाला की शेअर ऑफलाईन विकता यायचा. त्यानंतर शेअरचं सगळं ट्रेडिंग हे ऑनलाईन झालं. आता एक्सचेंजवर नॅशनल स्टॉक एक्सचेंज, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज याच्यावर ऑनलाईन विक्री करावी लागते. तसं आता TDR एक्सचेंज तयार केलेला आहे. त्यामुळे ETDR आणि TDRची खरेदी विक्री देखील या एक्सचेंजवरच करावी लागेल. ती फिजिकल विक्री तुम्हाला करता येणार नाही. आणि म्हणून मोठ्या प्रमाणात म्हणजे आता TDR एजंट जे फिरायचे ते आता प्रभूसाहेब त्या एजंटला काही काम उरणार नाही. त्यांचं कुठलंही आता हस्तक्षेप याच्यात असणार नाही. अशा प्रकारची व्यवस्था या ठिकाणी केली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या ठेवींच्या संदर्भात सातत्याने चर्चा होते. पहिल्यांदा तर माझं एक मत आहे, ठेवी ठेवल्याच पाहिजे, पण किती ठेवल्या पाहिजे. पूर्वीच्या काळामध्ये महानगरपालिकांमध्ये आणि शासनामध्ये सिंकिंग फंड असायचा. हा सिंकिंग फंड कशा करता, तर अडचणीत आल्यानंतर
आपण घेतलेलं जे कर्ज आहे त्याचं सर्व्हिसिंग करता आलं पाहिजे. आपल्याला अत्यावश्यक गोष्टी ज्या आहेत त्या अत्यावश्यक गोष्टी